नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार। आज तारीख 4 मे 2026 आहे आणि आज आपण पाहणार आहोत पंजाबराव डक्खे यांचा सविस्तर पावसाचा अंदाज। राज्यातील अनेक शेतकरी विचारत आहेत की मे महिन्यात अवकाळी पाऊस आहे का, कधी येणार आणि कसा असेल? तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी कोल्हापूर, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर 8, 9 आणि मे 10 दरम्यान मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे। विशेषतः कोल्हापूर आणि सीमावर्ती भागात काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडू शकतो, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी आधीच खबरदारी घ्यावी। शेतात ठेवलेलं उत्पादन, भाजीपाला, काढलेली पिकं सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे। आता विदर्भाकडे वळूया। विदर्भात यावेळी पावसाचा प्रभाव थोडा जास्त राहणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये 8 ते मे 10 दरम्यान चांगल्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः ज्यांच्याकडे हळद आहे त्यांनी 8 तारखेपूर्वी हळद काढून सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी, कारण हा पाऊस काही भागात जोरदारही असू शकतो। मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं तर नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव आणि जालना या भागातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण हा पाऊस सर्वत्र नाही तर काही भागापुरताच मर्यादित राहू शकतो। सोलापूर आणि कर्नाटक सीमेलगतचे भाग यांनाही या पावसाचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो। आता एक मोठा आणि महत्त्वाचा अपडेट, मे 14 ते मे 20 दरम्यान राज्यात पुन्हा एकदा जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे। हा पाऊस काही ठिकाणी पावसाळ्यासारखा वाटेल इतका जोरदार असू शकतो। सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नंदुरबार, सोलापूर, बीड, लातूर, जालना आणि परभणी या भागात या कालावधीत चांगल्या प्रमाणात पाऊस पडू शकतो। त्यामुळे या कालावधीचा अंदाज विशेष लक्षात ठेवा। शेतकरी बांधवांनो, आजपासून साधारण 30 ते 35 दिवसामध्ये पावसाची सुरुवात होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे जे काही शेतीचे काम बाकी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। पेरणीची तयारी, खत व्यवस्थापन, पाण्याची सोय, सगळं नियोजन आधीच करून ठेवा, कारण एकदा पाऊस सुरू झाला की कामासाठी वेळ मिळणं कठीण होईल। 2026च्या मान्सूनबद्दल बोलायचं झालं तर यावर्षी मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे। साधारण 7 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे। पावसाचं प्रमाण जेमतेम असलं तरी शेतीसाठी पुरेसं राहील। मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी परतीचा पाऊस थोडा जास्त सक्रिय राहणार आहे। काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील नाकारता येत नाही। म्हणूनच शेतकऱ्यांनी यावर्षी पिकांचं नियोजन करताना लवकर येणाऱ्या जाती निवडणं फायद्याचं ठरेल। खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांसाठी यावर्षी परिस्थिती अनुकूल राहू शकते। सुरुवातीला पाऊस कमी असला तरी नंतरचा पाऊस चांगला मिळण्याची शक्यता आहे। शेवटी एवढंच सांगू इच्छितो की 8, 9, मे 10 आणि 14 ते मे 20 या तारखा विशेष लक्षात ठेवा। या काळात पावसाचा प्रभाव जास्त राहणार आहे। त्यामुळे शेतीतील सर्व कामं वेळेत पूर्ण करा आणि पिकांचं संरक्षण करा। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय किसान।